नमस्कार मित्रांनो, मी रोहन पवार TRP ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर ब्लॉसम सिटीचा आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत। ॲक्च्युली हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर मला खूप याच्यावरती कमेंट्स आल्या की ब्लॉसम सिटीवरती अजून एक अपडेट व्हिडिओ बनवा। मी बनवणार नव्हतो कारण माझा एक कॉन्टेंटच नाही आहे, ॲक्च्युली फक्त ट्रॅव्हल रिलेटेड मी व्हिडिओ बनवतो किंवा कोकणात जातो तसं फिरायला वगैरे पुढे गेलो तर तेव्हा त्याच व्हिडिओ बनवतो। पण ऑडियन्समुळे, कारण तुम्ही या व्हिडिओला जास्त प्रतिसाद दिलेला, तर मला वाटलं एक व्हिडिओ बनवूया याच्यावरती। त्याच्यामुळे मी आता ब्लॉसम सिटीचा तुम्हाला अपडेट घेऊन आलेलो आहे आणि इंस्टाग्रामवरती पण खूप लोकांनी मला मेसेज केले आहेत प्रायव्हेटमध्ये, सो त्यांना पण अपडेट देतो आहे ह्या व्हिडिओमार्फत। तर पहिला अपडेट हा आहे की प्रोजेक्ट नाव आपलं चेंज झालेलं आहे। रुनवाल माय सिटी होतं आधी, आता रुनवाल गार्डन आणि रुनवाल माय सिटी हे मर्ज झालेले आहेत, दोन्ही प्रोजेक्ट एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये नाव आहे रुनवाल गार्डन सिटी। तर आता आपण पाहणार आहोत रुनवाल गार्डन सिटीमध्ये ब्लॉसम सिटीचा काय प्रोग्रेस झालेला आहे, म्हणजे किती काम झालेलं आहे, किती बाकी आहे, अजून किती वेळ लागू शकतो अंदाजे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग जाऊया आता मी आहे सर्कलला, तुम्हाला बोलतो ना नाव चेंज झालं आहे बघा, रुनवाल गार्डन सिटी। हा रोड जातो तो आपला मेन रोडला। तर आता बिल्डिंगचं काम बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी बाकी आहे अजून भरपूर, तरी 6 बिल्डिंग झालेल्या आहेत आणि 6 टॉवर झालेले आहेत टोटल कम्प्लीट। त्याचं इंटरनल काम चालू आहे आणि आता हे बाहेरचे आहेत ना जे 12पर्यंत बाकी आहेत, 7 ते 12 बाकी आहेत। आणि बाजूला तिथे गॅलरी शॉप्स होणार आहे तिथे, आणि जे समोर इथे बघताय ते आहे गार्डन, सेंट्रल गार्डन, मोठं गार्डन होणार आहे इकडे। आणि त्याच्या मागे रुनवाल वूड्सचा प्रोजेक्ट चालू होणार, झालाच आहे तो प्रोजेक्ट तुमचा, ते गार्डन आणि या बिल्डिंग्स एवढ्या झाल्यात रेडी तुमच्या आता ब्लॉसम सिटीच्या। या प्रोजेक्टमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे या प्रोजेक्टच्या ग्राउंड फ्लोअरला छोटे छोटे शॉप्स देखील ओपन होणार आहेत। ही बघता ही आहे ती माडाची आणि ते आहे ती रुनवाल गार्डन मेन रोड, आणि ही ब्लॉसमची ही मेन एंट्री असणार आहे तुमची इकडनं सर्वांची। तर आता मी टॉप व्ह्यू दाखवते तुम्हाला आमच्या टॉवरमधून कसे दिसत बघा तुमच्या टॉवर। सो याचं 6 रेडी आहेत टॉवर, याचं इंटरनल काम बाकी आहे, याला पेंटिंग बाकी आहे अजून, आणि याच्या पुढचे 7 ते 12 हे अजून उभे राहायचे आहेत, थोडेसेच फ्लोअर बाकी आहेत, होऊन जातील। आणि जे समोर इथे बघते ना हा गॅप, इथे पण काम चालू झालं आहे, ते रुनवाल वूड्सचं काम चालू आहे, जो नेक्स्ट प्रोजेक्ट आहे ब्लॉसम सिटी नंतर रुनवाल वूड्स। आणि इथे गार्डन पण बाकी आहे, गार्डन एरिया तुमचा खूप भरपूर बाकी आहे अजून, मे बी अजून 5-6 महिने जातीलच। जो रुनवाल वूड्सचे आहे ना समोरच जे गार्डन आहे त्यांना मस्त गार्डन व्ह्यू भेटणार आहे, ग्रँड सेंट्रल गार्डन, जे मोठं गार्डन आहे रुनवालच्या प्रोजेक्टमध्ये। आणि जे 6-7 टॉवर आहेत, 8 नंबर टॉवर, त्यांना पण मस्त व्ह्यू भेटणार आहे बाल्कनीमधून, त्या साईडच्या त्यांना गार्डनचा व्ह्यू मस्त भेटणार आहे। आणि इकडचा जो रस्ता आहे ना तो पण नंतर चालू होणार, पण सध्या बंद केलं आहे सिक्युरिटी पर्पज रिझन, कारण एवढं हँडल करणं मुश्किल आहे, मागचा पण रस्ता वगैरे, नंतर ते पण चालू करणार, तर आम्हाला पण बरा पडतो मागच्या रस्त्याने। तो सरळ जातो दिव्याला, अशी बस असते रुनवालमधून। तर हा जो रोड जातो आहे ना हा कटईला जॉईन होणार आहे इकडून, जो सांगितलं ना प्रोजेक्टमध्ये की मधून एक रोड जाणार आहे, तो कटईला इकडून जॉईन होणार आहे। तर आता मी उभा आहे ब्लॉसम सिटी कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला, जो हा रोड तुम्ही पाहताय हा रोड सरळ जातो मार्केट एरियामध्ये, जे आपल्या कॉम्प्लेक्सपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। हा जो रोड आहे सरळ हा फेज 1च्या इथे जातो, म्हणजे पहिला प्रोजेक्ट होता ना माय सिटीचा तो हा। आणि याच्या सरळ जर तुम्ही मला विचारत होता ना सगळे प्रश्न ना की मार्केट कुठे आहे, त्याच्या लेफ्टला एक मार्केट आहे, जे दिवा स्टेशनला जातो तो एक रोड, तो दाखवतो मी, आणि एक राईटला तो डोंबिवलीला जातो, आणि हा मार्केटला जातो पूर्ण, मार्केटच्या पुढे स्टेशन दिवा। तर असा होता आपला आजचा ब्लॉग। या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की काय काय प्रोग्रेस झालेली आहे ब्लॉसम सिटीची, आणि हा जो प्रोजेक्ट आहे ब्लॉसम सिटीचा तो सेम आमच्या प्रोजेक्टसारखा होणार, म्हणजे स्मार्ट सिटीचा आमचा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे आमच्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे स्मार्ट सिटी, तुमच्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे ब्लॉसम सिटी, आणि जो पुढचा प्रोजेक्ट आहे तो आहे रुनवाल वूड्स असं नावाचा, म्हणजे प्रत्येकाची वेगळी नावं आहेत कॉम्प्लेक्सची। सो ब्लॉसम सिटीचा जो प्रोजेक्ट आहे ना तो सेम असणार आहे, आमचा जसा डिझाईन आहे ना सेम, मध्ये गार्डन असणार आहे, मध्ये जिम वगैरे असणार आहे, सगळं मध्ये
P2ला म्हणजे पोडियम 2ला जसं असतं ना, आता आमच्याकडे पोडियम 2ला आहे तसं तुमच्याकडे पण सेम असणार आहे. डिझाईन सेमच मला वाटते इथून तर बघितल्यानंतर. तर तुम्हाला आमच्या कॉम्प्लेक्सचा डिझाईन बघायचं असेल म्हणजे सेम डिझाईन असल्यामुळे मी ती लिंकसुद्धा देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची, आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही. मला जास्त प्रश्न येत होते ते पुन्हा वॉटर इश्यूचेच विचारत होते, म्हणजे वॉटर इश्यू आहे का वगैरे, पण आत्तापर्यंत आम्हाला काही वॉटर इश्यू आलेला नाही आहे राहायला आल्यापासून. म्हणजे पाणी आहे तसं 24 तास, काही इश्यू नाही आहे. आणि जे ट्रॅव्हलिंगचं बोलत होतं कनेक्टिव्हिटी, बघा नवीन प्रोजेक्ट आहे, कनेक्टिव्हिटीला थोडा टाईम लागणार आहे. तसं बघायला गेलं तर आता बसेस सर्व्हिस चालू आहेत व्यवस्थित, पण ते टाईम टू टाईम असतात. पण तुम्हाला इकडे जर राहायचं असेल तुम्हाला स्वतःचं व्हेकल पाहिजेलच, कार किंवा बाईक तुमच्याकडे पाहिजे, मी आधीपासून सांगत आलो आहे. आणि अजूनही सांगत आलो, जो रुनवालचा आहे ना मॉल होणार होता तो, त्याचं पण आता काम चालू झालं आहे. जे मेन एंट्रन्सला तुम्ही बघितलं ना, कल्याण शिवगडा रोडच्या मेन एंट्रन्सला रुनवालला जेव्हा आपण एंट्री करतो तिकडे ते आता बांधण्यात येणार आहे. तर आता या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा मला इन्स्टाला DM करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, पण सबस्क्राईब करू नका. कारण मी असं का म्हणतो, पहिला याचा यूट्यूबर असेल जो बोलतो की सबस्क्राईब करू नका का, कारण माझा हा कॉन्टेंट नाही आहे आणि मी हे डेली व्हिडिओ बनवू शकत नाही ह्या कॉन्टेंटवरती. माझा कॉन्टेंट आहे तो ट्रॅव्हल रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ आवडत असतील किंवा कोकणातले तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा या चॅनलला, काही इश्यू नाही आहे. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत